नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या संदीप इनामके स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय कला भ्रमंती. कला भ्रमंतीमध्ये आपण वेगवेगळे कलाकार, चित्रकार, शिल्पकार, चित्रपट यातले सर्वांशी संवाद साधतोय. तर आज आपण भेटत आहोत विवेक खटावकर, सुप्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार यांना. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही आलात त्याबद्दल खरं तर स्वागत आणि खूप छान वाटतंय की तुम्ही आज आमच्या स्टुडिओला भेट दिली आहे. जवळ-जवळ 4 दशकं म्हणजे भरपूर काम म्हणजे तुमचे वडील बी.एस. खटावकर, तुम्ही आहेत, राज आहे. ही विपुल. मुलंही तुमचं आता विपुल आहे. सगळी काम करतायत आता सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ही पिढी काम करत असताना म्हणजे गणेशोत्सवासाठी म्हणजे गणेशोत्सवाच्या पुण्याच्या वैभवात किंवा सांस्कृतिक वारसामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे. वडिलांपासून तुमचं आहे, आता मुलांचंही आहे. पण याच्या पलीकडं बऱ्याच वेळा काय होतं की विवेक खटावकर म्हणजे दगडूशेठ गणपती, तुळशीबाग गणपती किंवा मंडई गणपती याचं खूप काम केलंय. पण ह्याच्या पलीकडची कामं बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. त्या भागांविषयी, त्या कामाविषयी खरं तर आपण आज संवाद साधतोय. तर सर आता तुम्ही फक्त शिल्पकार नाही, तुम्ही पुरातत्व शास्त्राचं एक शिक्षण घेतलेलं आहे प्रॉपर. बरीच शिल्प तुमच्या हातून साकार झालेली आहेत आणि कॉमन मॅनचं एक मोठं शिल्प तुम्ही साकार केलं होतं. तर ते शिल्प कसं साकार झालं, की त्या मागची गोष्ट काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी मंचच्या या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. एका चांगल्या विषयामध्ये तुम्ही आज हात घातलेले. एक माझ्यासारख्या एका शिल्पकाराला गणेशोत्सवाच्या सजावटीतून जो नावारूपाला आला, त्याला आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि थोडं अंतर्मनात दडलेल्या काही गोष्टी बरोबर. एक कलाकार म्हणून, एक शिल्पकार म्हणून हे एक संवाद साधून किंवा व्यक्त होण्याची संधी तुम्ही मला आज देत आहात. बरोबर. तुम्ही जे विचारलं, की हा कलेचा वारसा हा खरं तर माझ्या वडिलांकडनं मला मिळालेला. माझे वडील डी.एस. खटावकर त्यांनी अव्याहतपणे ह्या गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाची सेवा केली. 14 विद्या 64 कलांचा हा देव, त्याची सेवा करत करत हा खटावकर कुटुंबाचा हा प्रवास आज सुरू आहे. ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक शिल्पकार म्हणून मी जे काही नावारूपाला आलो खऱ्या अर्थाने, ते सिम्बॉसिसमध्ये जे कॉमन मॅनचा पुतळा तयार केला आर.के. लक्ष्मणांचा, ते माझं पहिलं ब्रांचचं काम. बरं. आता हे काम कसं मिळालं किंवा हे काम करत असताना काय अनुभव आले? आज एवढ्या इंटरनॅशनल लेव्हलचे आर.के. लक्ष्मण, दिग्गज कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे सोपं नव्हतं. पण माझी एक श्रद्धा आणि भावना जी आहे, की तुम्ही सातत्याने एखादं काम नेटाने करता, निरपेक्ष बुद्धीने करता, तर त्याचं कधी ना कधी तुम्हाला फळ हे निश्चित मिळतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की एक तप हे 12 वर्षाचं पूर्ण होतं आणि हे 12 वर्षाचं तप ज्यावेळेला तुमच्या हातून पूर्ण होतं, त्यावेळेला निश्चित तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं फळ हे मिळत असतं आणि ते मी मानतो. ह्या अखिल मंडळ मंडळाच्या गणपती बाप्पाची जेव्हा सजावट मी करत होतो, शारदा गजाननाची, भव्य दिव्य सजावटी, मिरवणुकीचे रथ असतील, हे 89 साली सुरू केलेलं काम 2000 पर्यंत आलं. त्यावेळेला 12 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे एक तप माझं पूर्ण झालं होतं. आणि अचानक त्यावेळेला मला मुजुमदार सरांचा फोन आला आणि सांगितलं, की "बुवा असं-असं आपल्याला एक काम करायचं आहे, तर तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हं, हं. तर तू त्या दिवशी ये." असं म्हटल्यानंतर मग बरोबर मी त्या दिवशी त्या तारखेला अत्यंत वेळेमध्ये तिथं पोहोचलो होतो आणि माझी पहिली जी भेट झाली ती जगप्रसिद्ध कॅरिकेचर म्हणणारे आर.के. लक्ष्मण त्यांच्याशी.
आता आर.के. लक्ष्मण म्हटल्यानंतर एवढ्या दिग्गज कलाकाराबरोबर आपल्याला काम करायचं ही मुळात कल्पनाच सहन न होणारी होती माझ्यासाठी. त्यावेळेला जो काही अनुभव आला किंवा एक प्रचिती जी आलेली आहे मला, ती मला इथे व्यक्त करणं निश्चितच गरजेचं वाटतं. कारण हे घडलंय, माझ्या बाबतीत घडलेलं आहे. स्पर्धा मोठी होती. त्यांनी आणखी कोणाकोणाला बोलावलं होतं. त्यावेळेला इंटरव्ह्यू त्यांचे झाले असतील. त्याच्यातनं माझी निवड कशी होणार, काय होणार मला माहीत नव्हतं. आता स्वतः आर.के. लक्ष्मण हे इंग्रजीमध्ये बोलणारे. त्यांचं ते साऊथ इंडियन फ्लुएंटली इंग्लिश बोलणं. मला काही तसं फारसं इंग्लिश बोलता येतच नाही. येतच नव्हतं. आता बघा पंचायत झाली. त्यांना हिंदी बोललेलं आवडत नव्हतं. आम्ही त्या ऑफिसमध्ये मुजुमदार सर, आर.के. लक्ष्मण आणि मी असे आम्ही तिघेच जण बसलेलो. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळेला एक क्षणभर माझ्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. क्षणभर डोळे मिटले आणि धावा केला. हे शारदे, हे सिद्धिविनायका, जर मी खरोखरीच तुमची सेवा प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष बुद्धीने केली असेल, तर आता तुमची मला गरज आहे. या, माझ्या मदतीसाठी या. असं क्षणभर मनातून, अंतर्मनातून हे ज्यावेळेला मी व्यक्त झालो, काय झालं मला माहीत नाही आणि मी धडाधडा इंग्लिशमध्ये बोलायला लागलो. आणि ते मला प्रश्न विचारत गेले आणि मी त्याची तंतोतंत उत्तरं त्यांना मी देत गेलो. इंग्रजीमध्ये मला काही कळलं नाही मी काय बोलतोय किंवा काय. आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर अशी एक झपकी मारावी तसं झालं आणि मी भानावर आलो. मला कळलं नाही मी काय झालं, मी काय चुकीचं बोललो का काय, 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 काय माहीत नाही. बरं त्यावेळेला माझी शारीरिक अवस्था इतकी वाईट झाली होती, की पाय थरथर कापत होते, लटपटत होते आणि पाठीमधनं ना अशा घामाच्या धारा वाहत होत्या. असं इतकं तो जो काही प्रसंग आहे आणि त्यावेळेला मी भानावर आलो आणि मला मुजुमदार सर म्हणतात, "अरे विवेक काय झालं?" हां? आणि मी असा थोडासा विचित्र कावराबावरा झालेलो आणि त्यावेळेला मग आर.के. लक्ष्मण खुश झाले. त्यांनी त्यांचं जे काही एन्व्हलप आणलं होतं, त्यातनं ती ड्रॉइंग काढली. ती माझ्यासमोर ठेवली, दाखवली, की हे शिल्प आपल्याला करायचं आहे. धिस इज अवर व्हाईस चान्सलर, धिस इज अ कॉमन मॅन. आणि मग तिथून मी खऱ्या अर्थाने ते काम स्वीकारलं, ते मला मिळालं आणि कामाची सुरुवात झाली. हे माझं पहिलं ब्रांचचं शिल्प ह्या आर.के. लक्ष्मणांच्या सहवासात तयार झालेलं. क्या बात है! हे ह्या गणपती बाप्पाचं मिळालेलं फळ आहे. सर आता टोकियो किंवा न्यूयॉर्क, अमेरिका आणि इतर देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठे-मोठे शिल्प आहेत त्यांचे. तर भारतीय वारशाची शिल्प उभी राहताना तुम्हाला काय वाटतं, की परदेशात भारतीय इतिहास साकारताना सर्वात मोठी जबाबदारी कोणती असते? आता कसं आहे बघा, मुळात माझं शिक्षण झालेलं हे शिल्पकलेमध्ये. मी जी.डॅट झालो शिल्पकलेतनं आणि त्यालाच जोडीला त्याचाच अगदी जवळपास असणारं आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र. ह्या पुरातत्व शास्त्राच्या याच्यामध्ये मी मास्टर्स केलेलं म्हणजे एम.ए. केलेलं. हे मी एम.एचं आर्किओलॉजी आणि जी.डॅट झालेलं स्कल्पचर अँड मॉडेलिंगचं त्यावेळेस मी एकटाच होतो त्या क्वालिफिकेशनचं. आणि मला चांगल्या संधी पण होत्या. चांगल्या नोकरी मिळाल्या असत्या, चांगल्या ठिकाणी काम मिळालं असतं. क्लास 1 ऑफिसरची नोकरी होती मला. मग मला त्याच्यात काही जायचं नव्हतं कारण माझं पुढं शिक्षण चालू होतं, शिकत होतो. मग पुढं मला पी-एच-डी करायची होती. ते स्वप्न माझं अपूर्ण राहिलं, डॉक्टरेट करायचं. हे करत असताना मला त्याचा शिल्पकलेसाठी कसा फायदा झाला? जेव्हा एखादं शिल्प आपल्याला करायचं असतं किंवा मला ते बनवायचं असतं, त्यावेळेला मुळात त्या व्यक्तिरेखेचं, त्या व्यक्तिमत्त्वाचा त्याचा पूर्ण अभ्यास, त्याचा इतिहास हा माहिती असणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तुम्हाला, तर ज्यावेळेला जपानमध्ये टोकियोसारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायचा असेल, मग अशा वेळेला आपल्यासमोर काय-काय आव्हानं असू शकतात? मुळात आपल्यापेक्षा पाश्चात्य देशातली शिल्पकला ही जास्त प्रगत आहे. खरं तर आपण जास्त प्रगत आहोत. पण आज जे काही आमच्यासमोर दिसतं तिकडचे मोठमोठाले ज्यावेळेला आम्ही मार्बलचे शिल्प पाहतो, ब्रांजचे शिल्प पाहतो, त्यावेळेस त्याचा एक नकळत इन्फ्लुअन्स आमच्या इथे पडल्याने आम्हाला शिकवत असताना सुद्धा त्याचे संदर्भ देऊन शिकवलं जातं. मग त्या तोडीचं काम आपल्या हातनं व्हायला पाहिजे. त्या दर्जाचं काम आपण तिथं लावलं पाहिजे. आज भारतातनं एखादी शिल्पाकृती ज्यावेळेला तिथं नेली जाते, म्हणजे आमचा राजा
कसा होता हे त्या लोकांच्या समोर ज्यावेळेला निदर्शनाला आणायचं असतं त्यावेळेला किती काळजी घ्यावी लागते. बरोबर. मग त्याचा तो घोड्याचा पूर्ण बरं जगामध्ये सगळीकडेच घोड्यांचा अभ्यास केलेला दिसतो. अनेक शिल्पकारांनी घोड्यांची शिल्प बनवलेली असतात. त्या घोड्याचं पोश्चर कसं आहे, त्याचं प्रपोर्शन कसं आहे, त्याची ॲक्शन कशी आहे, त्याच्या सबंध शिरावर दिसणाऱ्या त्या शिरा, नसा, म्हणजे कुठल्या पायावर जोर आल्यानंतर कुठली शीर ताण ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून ते त्या शिल्पामध्ये कसं आपल्याला दाखवता येईल, कसं आणता येईल, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्या शिल्पाची निर्मिती केली गेली. माध्यम, माध्यम हा एक फार हो. मोठा फॅक्टर आहे हं. त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माध्यम जे असतं, आता मार्बलमध्ये करायचं शिल्प, ब्रॉन्झमध्ये करायचं शिल्प, इपॉक्सी पॉलिस्टर रेझिनमध्ये करायचं, ह्याच्यामध्ये माध्यम बदलतं आणि माध्यम बदललं की तुमचं त्या बाकीच्या त्याची क्वालिटी पण त्या पद्धतीने बदलते. बदलते. बरोबर. जे काम मी ब्रॉन्झमध्ये करू शकतो किंवा पॉलिस्टर रेझिनमध्ये करू ते मला मार्बलमध्ये करणं तेवढं पॉसिबल नसतं. मला तिथं काही मर्यादा असतात. हं. असं त्या गोष्टींचा विचार करून हे काम केलं जातं आणि ते केलेलं काम तिथं ज्यावेळेला आपण इन्स्टॉल करतो तिथं जागेवर बसतं आणि ज्यावेळेला अनेक लोकं ते पाहतात आणि त्या लोकांनी जेव्हा ते ॲप्रिशिएट केलं जातं त्यांच्याकडनं, त्यावेळेला त्या शिल्पाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. क्या बात! असं हे जपानमध्ये जो आम्ही टोकियोमध्ये पुतळा बसवला आहे. हं. आत्ता मॉरिशसमध्ये 2 पुतळे बसवलेले आहेत. थायलंडमध्ये आपण शिल्प बसवलेलं आहे. अमेरिकेमध्ये 2 टाटांचे पुतळे आपण बसवलेले. हे सगळे करत असताना त्याच्यामागे तो अभ्यास, क्वालिटी हं. आणि त्या दर्जाचं काम कसं होईल आपल्या हातून याचा विचार पूर्णपणे त्याच्यामध्ये केलेला दिसतो. येस सर, येस सर. आणि मग ती कामं आपल्या हातून येतात आणि शेवटी यश देणारा तर हो. आमचा गणपती बाप्पा आहेच आहे. नाही बरोबर आहे. कसं होतं, की टेक्निकल गोष्टी अ, स्वतःचा विश्वास आहे आणि अभ्यास बरोबर. आहे आणि भक्ती आहे. त्या सगळ्यांचा संगम करून हे काम होतंय. पण आता सर आता वडिलांपासून तुम्ही काम केले, आता मुलंही काम करतात. 3D स्कॅनिंग असेल किंवा नाही का रोबोटिक आणि आधुनिक तंत्रज्ञान ते वापरून आता एक चांगलं काम करतात. म्हणजे आता बरोबर. त्यांचंही वेगळ्या पद्धतीने एक चांगल्या लेव्हलवरती काम चालू आहे. आता कसं आहे ना याच्यामध्ये, की एक शिल्पकार म्हटल्यानंतर हं. त्यांनी कुठल्या-कुठल्या क्वालिटीची कामं केलेली आहेत. हं. ब्रांजचे कुठले-कुठले पुतळे केलेले आहेत. आता बघा बरेच सगळेच जण ब्रांजचे पुतळे तर सगळेच करतात आणि ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बसवले जातात. पण माझ्याकडनं एक मला नेहमी माझी धारणा अशी आहे, माझी भावना अशी आहे, की ज्यावेळेला मी ह्या गणेशोत्सवामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं, निरपेक्ष बुद्धीने काम केलं, त्याचं फळ तुम्हाला कुठं ना कुठेतरी मिळत असतं. बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो, आमच्या वडिलांकडून चालत आलेली परंपरा, वडिलांनी छंद म्हणून जोपासत ही कला पुढे नेली आणि ती एक वारसा तो मला मिळाला. आता मी सुद्धा ह्या गणेशोत्सव सजावटीत काम करता-करता मी शिल्पकार म्हणून नावारूपाला जे आलो, त्या कॉमन मॅनच्या पुतळ्याच्या नंतर मग अनेक शिल्प माझ्या हातून घडत गेली. अनेक ब्रांचचे पुतळे तयार केले गेले. अनेक ठिकाणी ते बसवले गेले. ह्याच्यामध्ये ह्या गणपतीच्या सेवेमधनं मिळालेलं फळ असं मी म्हणेन, की ज्या अखंड हिंदुस्थानाचं डिफेन्स, हो. सैनिकी शिक्षण जिथनं तयार होतं, जिथं दिलं जातं, ते NDA खडकवासला, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये अजेय योद्धा बाजीराव पेशव्यांचा 12 फुटाचा घोड्यावरचा पुतळा करायला मिळणं, ते तिथं बसणं आणि भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या हातनं त्याचं उद्घाटन होणं आणि त्या व्यासपीठावर माझा मुलगा विपुल याचा मोठा गौरव केला जाणं, त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार असे भरगच्च मंत्रिपदां त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा गौरव होणं, हे एका बापासाठी दुसरं काय असू बरोबर आहे. शकतं आनंद. हो. दुसरा विषय, ज्या पुणे शहराचं प्रतिनिधित्व जिथून केलं जातं, हो. त्या पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला 9 फुटाचा ब्रांजचा पुतळा तिथं बसवला जातो आणि त्याचं उद्घाटन करायला भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येतात आणि जाताना विवेक कटावकरची पाठ थुंकून जातात. याच्यापेक्षा आणखी भाग्य काय असू शकतं? तिसरी गोष्ट, ज्या अखंड विश्वामध्ये पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव जगभर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं.
त्या पुणे विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांचा ब्रांचा पुतळा बसणं याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल. आज ह्या तिन्ही वास्तू इतक्या महत्वाच्या आहेत पुणे शहराच्या दृष्टीने नव्हे, संबंध विश्वाच्या दृष्टीने. आणि त्या वास्तूंमध्ये आपलं केलेलं शिल्प बसणं म्हणजे जोपर्यंत त्या वास्तू आहेत तोपर्यंत तिथं शिल्पाच्या खाली खटावकरांचं नाव अजरामर राहणार. ह्याच्यापेक्षा अजून बाकी दुसरं आनंद असूच शकत नाही असं मला वाटतं. बरोबर. आणि हे खरं शिल्पकाराचं यश आहे. याच्या मागं असलेली भावना, याच्या मागं सेवाभाव, आपण घेतलेलं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा परिपाक इथे ह्या शिल्पाकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे खऱ्या अर्थाने शिल्पकाराचं काम. बाकी अनेक पुतळे केले गेले, अनेक ठिकाणी ते लावले. याच्यामध्ये आणखी एक मला सांगायचा आनंदाचा भाग आहे. तवांगमध्ये हिमाचल प्रदेशात 14,500 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा जेव्हा बसवला जातो, प्रचंड ऊन, पाऊस, वारा अशा ठिकाणी महाराजांचा पुतळा आज आहे. आणि तिथं त्या इतक्या उंचीवर आपण केलेलं एखादं काम, आपलं शिल्प तिथं असणं ते मोठा आनंदाचा भाग आहे. आसाममध्ये जोरहाटला म्हणजे जिथं हे जे डिफेन्स सगळ्यात महत्वाचे जे सोल्जर्स असतात आपले, ज्यांनी मुंबईचा जो हल्ला झाला त्यावेळेला जी टीम तिथं आली होती, त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे जोरहाटमध्ये. आणि तिथे त्यांचा सिम्बॉल आहे वाघनख. वाघनख त्यांचा तो सिम्बॉल आहे. तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा आपण बसवला आसाममध्ये. आणि तिथं चौथऱ्याच्या खाली पहिलं अफजल खान वादाचं शिल्प लावलेलं आहे. वाघनख त्यांचं पहिलं अफजल खान वादाचं शिल्प तिथं लावलंय. म्हणजे ही अशा प्रकारची ज्यावेळेला आपल्या हातून कामं घडतात, कामं बनवली जातात आणि ती अशा वेगवेगळ्या ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी जेव्हा इन्स्टॉल होतात ना, तो एक आनंद वेगळा असतो. एखाद्या चौकात बसवणं किंवा एखाद्या बागेमध्ये बसवणं, त्याच्यापेक्षा अशा ठिकाणी ज्यावेळेला आपलं शिल्प बसवलं जातं ना, त्याला एक काहीतरी वेगळं महत्व पण असं मला वाटतं. वा वा. आणि आता सर काय होतं की आपण एखादा घराच्या सुशोभीकरणासाठी पुतळा बसवतो. म्हणजे आता प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. सजावटीसाठी, आहे आवडीसाठी किंवा भावना म्हणून काही लोकं बरोबर आहे, करतात. बरोबर आहे. पण जेव्हा हा पुतळा सार्वजनिक ठिकाणी मेन जसं तुम्ही आता ह्या सगळ्या डिफेन्स किंवा इतर एरिया झाला किंवा पुणे स्मार्ट सिटीचं मध्ये प्लॅनिंग चालू होतं, सगळं त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये पण अग्रभागी तुम्ही होता आणि त्या काळात बरेच शिल्प उभारली गेली. किंवा हे सार्वजनिक ठिकाणी काम करताना कुठल्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं किंवा कुठला अभ्यास करावा लागतो आणि चौकस बुद्धीने की सगळ्यांच्या अँगलनुसार किंवा सगळ्या गोष्टीचा एक बॅलन्स सांभाळून ते काम करावं लागतं. तेव्हा काय कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते तेव्हा? एक विषय असा महत्वाचा आहे याच्यामध्ये, राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे, ऐतिहासिक महत्व असलेले पुतळे, हे ज्यावेळेला आपल्याला करायचे असतात ना, त्यावेळेला खूप काळजी घ्यावी लागते. खूप खूप काळजी. उदाहरण सांगायचं झालं तर खूप उदाहरणं सांगता येतील. पण त्यात न जाता की त्याचा परिपूर्ण अभ्यास करणं, त्याचं निरीक्षण करणं, त्या पुतळ्यामध्ये आपण कुठल्या माध्यमात ते करतो आहोत ते पाहणं, ही सगळी काळजी घ्यावी लागते. मग दुसरा भाग येतो की क्रिएटिव्ह शिल्प ज्यावेळेला आपण करतो, काल्पनिक, पण काल्पनिकतेमध्ये सुद्धा एक सब्जेक्ट, विषय असला पाहिजे. हे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या इथं त्या मित्रमंडळ चौकामध्ये एक शिल्प बसवलेलं आहे. पर्यावरण शिल्प म्हणून त्याला नाव दिलं, ग्लोबल वॉर्मिंग. आता त्याच्यामध्ये तो त्या शिल्पामधला तो जो काही फॉर्म दाखवलेला आहे, पृथ्वीचा गोळा दाखवला आहे, आगीच्या ज्वाळा दाखवलेल्या आहेत वर गेलेल्या, आणि एक मरणासन्न अवस्थेत पडलेलं कबूतर दाखवलंय खाली. आता हे कबूतर हे शांततेचं प्रतीक आहे. पण ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं ह्या शांततेची अवस्था ती मरणासन्न झालेली आहे. आणि जर तुम्ही या पर्यावरणाचं जर रक्षण करायचं, त्याच्यासाठी अशी काही ठिकाणी पानं दाखवली आणि वर असे एक छान कळी फुललेली दाखवली आणि पानं दाखवलीत. जर तुम्ही निसर्ग सांभाळलात तर ह्या सृष्टीवर जीवन सुखकर होईल. नाही तर ह्या अशा कबुतराच्या सारखी मरणासन्न अवस्था सगळ्यांची होईल.
असं ते शिल्प दर्शवतं. बरोबर. हे मॉन्युमेंटल स्कल्पचर काहीतरी संदेश देऊन जातं. किंवा आपल्या इथं आता बघा त्या सायकलच्या स्पर्धा झाल्या म्हणून. स्पर्धा झाल्या हम्म. गेल्या वर्षी. तर त्या स्पर्धेच्या निमित्ताने कल्पकतेचं कसं असतं तुम्हाला ह्याच्यातनं अनुभवायला मिळेल. पुणे महानगरपालिका आणि एक हॉस्पिटल त्यांनी ते शिल्प स्पॉन्सर केलं. आणि त्या औंधच्या पुलावर तिथं ती सायकलची शिल्प बसवायचे. आता स्पॉन्सर करणारं कोण आहे? तर हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल काय करतं की तुमच्या बरं. हेल्थची काळजी घेतं. हो हो. मग हेल्थ आणि सायकलिंग याचं नातं दाखवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सायकलिंग करा, तुमची हेल्थ कशी आहे. मग त्याच्यावर स्कल्पचर केलं. मग ते करताना माझा मुलगा विराज बरं कल्पकता आहे त्याच्याकडं. तर त्यांनी त्याची ड्रॉइंग केली. एक असा मस्त पाठीचा मणका दाखवला, स्पाईन. आणि त्या मणक्यावर सायकल स्वार दाखवली की बरोबर. सायकलिंग करा, तुमचा पाठीचा मणका हा शरीरातला सगळ्यात तंदुरुस्त ठेवायचा असलेला हा होईल बरं. पार्ट. पाठीचा मणका डॅमेज झाला की तुमच्या सगळ्या हालचाली थांबतात. मग त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करा. हा त्यातनं एक दिलेला संदेश संदेश. लगेच लक्षात येतो. दुसरं स्टेटोस्कोप दाखवला मोठा, की जे कानाला लावून तपासतं. तो असा मोठाच्या मोठा दाखवला. बरं. आणि त्याच्यावर एक फॅमिली दाखवली सायकलिंग करताना. आई, वडील, मुलगा आणि मुलगी. म्हणजे तुम्ही अख्खं कुटुंबाने सायकलिंग करा, तुमची हेल्थ चांगली होईल. आरोग्य तुमचं चांगलं राहतंय. असं. वा वा. नंतर एका ठिकाणी काय दाखवलं त्यांनी, असं अधिकचं चिन्ह दाखवलं आणि त्याच्यावर सायकल स्वार दाखवला. आणि त्याला आपले जे याच्यावर जे हे करतात, हार्टबीट घेतात, हो हो. ते अशा त्या लाईन्स दाखवल्या. तुम्ही सायकलिंग करा, हार्टबीट उत्तम चांगलं. राहतील. हे जे काही हा, कल्पकता म्हणजे आहे, एका शिल्पामधनं एक दिला जाणारा संदेश. हो हो. गाडी आपली थोड्या वेळ थांबते तेवढ्या वेळात ते दिसलं पाहिजे. तो आणि विषय त्या क्लिअर ब्रिजवर जाता जाता ते बघताना सुद्धा हम्म. अरे, मग त्या माणसाला कळलं की अरे काय सुंदर आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा तुम्ही, शिल्पकारांनी पाळायच्या गोष्टी, एक शिल्पकार म्हणून, की तोल, ताल आणि लय हे ज्याला समजलं तो उत्तम शिल्पकार होतो हे नक्कीच आहे. पण एखादी गोष्ट दिसणं आणि दिसलेली गोष्ट पाहणं हा फरक लक्षात घेतला पाहिजे. कलाकार जो असतो, कधी एक म्हण आहे ना, जे देखे कवी न देखे रवी, असं ते म्हणतात. तसं शिल्पकाराला दिसलेली एखादी गोष्ट दिसलेली ती पाहता आली पाहिजे. आणि ज्याला पाहायला जमतं ना, बरोबर. आणि पाहायला कोणी शिकवत नाही बरं का आपल्याला. आपण म्हणतो ना, अरे काय सुंदर झाड दिसलं रे मला, त्याला दिसलेलं असतं, त्यांनी ते पाहिलेलं नसतं. आणि जेव्हा आपण ती वस्तू पाहतो, ती गोष्ट पाहतो ना, तेव्हा ती पटकीने आपल्याला स्ट्राईक करून जाते आणि त्यातनं काहीतरी सुचतं. तर हे पाहता आलं पाहिजे, पाहणं शिकलं पाहिजे. नुसतं दिसून नाही चालत. दिसतं तर सगळ्यांनाच, हो. पण कलाकाराला ते पाहता आलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. मग शिल्पकार होणं त्याच्यासाठी काही गोष्टी पण त्यांनी त्यात आत्मसात केल्या पाहिजेत, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि तरच त्याची ती शिल्पकला, त्याचं ते काम बरोबर. प्रभावीपणे समोर येऊ शकतं, असं मला वाटतं. बऱ्याच वेळा आता गणपतीच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे तुमची सजावट दगडूशेठ असेल किंवा भव्य दिव्य मोठं काम केलेलं आहे. ते लोक भक्तिभावाने जातात. पण बऱ्याच वेळा काय असतं की एखाद्या चौकात तुम्ही छान शिल्प उभं केलं आणि त्या शिल्पामुळे त्या चौकाला एक वेगळं नाव मिळतं की ओळख मिळते. मग असे काय अनुभव की यार त्या शिल्पामुळे एक चौकाला ओळख मिळाली, परिसराला ओळख मिळाली आणि त्यातून आपल्याला एक समाधान मिळतं की आपल्या हातून एक गोष्ट कलाकृती घडली. आता तुम्हाला सांगतो त्याचा किस्सा बरं का. आपण ह्या सगळ्या गोष्टी जे शिकतो ना, जो कलाकार गणेशोत्सवात काम करतो ना, त्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. खूप तो त्याच्यामध्ये असा माहिर होऊन जातो तो. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो प्रत्येक शिल्पकारांना, प्रत्येक आर्टिस्टला, की एकतरी गणपतीचं काम करा तुम्ही, एकतरी हो. डेकोरेशन करा. कारण त्या केलेल्या कामातनं जी काही तुम्हाला ऊर्जा मिळते पुढे, बरोबर. एनर्जी मिळते, ती खूप मोठी असते. तर तुम्हाला मी संतनगरमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असंच एक शिल्प करायचं होतं चौकामध्ये. आणि ते शिवाजी महाराज, जिजाऊसाहेब किंवा बाल शिवाजी
अशाच्या संदर्भात ते करायचं होतं. पण त्याच्यामध्ये जिजामाता करायच्या नव्हत्या. त्याच्यामध्ये बाल शिवाजी पण दाखवायचे नव्हते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज पण दाखवायचे नव्हते. पण ते दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. आता मग ते शिल्प करत असताना ज्यावेळेला आम्ही मीटिंगमध्ये असे बसलो होतो आणि आता काय करायचं? मग कसं करायचं? चौक पण असा मोठा चौक आहे तो. सुशोभीकरणाचं ते हो. काम होतं. मग मी काय केलं माहिती का? एक हात दाखवला पंजा आणि त्याच्यावर एक टोप दाखवला. जिरेटोप. शिवाजी महाराजांचा असतो तो टोप दाखवला आणि त्या हातामध्ये इथं बांगड्या दाखवल्या आणि बांगड्यातनं असा एक पदर असा हो. पडायचा तो खाली आलेला आणि खाली असं किल्ल्याचं ते दगडी ते बुरुज वगैरे ते दाखवले आणि त्याच्या पुढे एक शिवाजी महाराजांची मुद्रा दाखवली. राजमुद्रा आपली. हे कन्सेप्च्युअल कॉम्पोजिशन झालं. ते इतकं आवडलं ना त्यांना आणि त्याला संस्कार शिल्प अच्छा. असं नाव दिलं बरोबर. टायटल. क्या बात है. हां. संस्कार शिल्प की जिजाऊ साहेबांचा हात रिफ्लेक्ट झाला, टोप शिवाजी महाराजांचा तोच रिफ्लेक्ट झाला, बांगड्या आणि ड्रेपरी आणि किल्ला किल्ला. असं ते आणि शिवाजी महाराजांची मुद्रा. म्हणजे कुठलंही न सांगता तिथं सगळं आलं. हो, हो. तिन्ही गोष्टी आल्या. मातृत्व आलं, गाजलं ना ते शिल्प हे झालं. आणि त्या संस्कार शिल्पाच्या नावाने आता ते चौक फेमस झाला. वाह, वाह, वाह! हे तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर. नक्की, नक्की. आता सर म्हणजे बऱ्याच तुम्ही ऐकलं की तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्येही काम केलं. चित्रपट कला दिग्दर्शन पण केलं. आता मी त्या क्षेत्रात बरोबर. काम करतोय. मला वाटतंय मायाजी सावली सासवडला शूट झालं हो, हो, आणि हो. त्या सिनेमाचं अश्विनी बाई होत्या, अजिंक्य देव, आमच्या संगमेश्वर वटेश्वरला ते शूट झालं पुरंदरे वाडामध्ये. तो मी सह्याद्री वाहिनीवर तो चित्रपट पाहिला होता. पण त्याचं कला दिग्दर्शन तुम्ही केलं होतं. तर कला दिग्दर्शन क्षेत्रामध्ये तुम्ही कसं आला आणि कुठली कामं केली? काय झालं ह्या 1993 साली आम्ही ज्यावेळेला त्या अखिल मान्य मंडळाचं शताब्दीचं काम केलं होतं. बरं. मोठं काम केलं होतं आणि तिथले ते प्रकाश देवळे ज्यांनी हा चित्रपट निर्माण केला ते त्या मंडळाचेच सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते विश्वस्त वगैरे असे ते होते. ते सगळं पाहिल्यानंतर ना ते अवाक झाले आणि त्यांनी तिथं डिक्लेअर केलं की विवेक मी आता तो चित्रपट करणार आहे त्याचा कला दिग्दर्शक तू असणार आहे आयडिया. वाह, वाह! अरे वा म्हटलं चांगलं. आणि मग तो जो सगळा सेट केलेला होता ना आम्ही तो नवग्रह वगैरे हो, त्याचे हो. फुलं डिझाईन वगैरे ते सगळं काढून आम्ही त्यांचं त्या सदाशिवपेठेचं एक गोडाऊन होतं खाली मोकळी जागा होती पार्किंगची खाली सगळं तिथं नेऊन ठेवलं. त्यांच्या डोक्यात ते होतं की आपल्याला चित्रपटासाठी सेट लावायला हे सगळं मटेरियल वापरता येईल असं. ते केलं. केली खूप मेहनत घेतली हो मी त्याच्यावर. त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. डॉक्टर श्रीराम लागू बुद्धिबळाचा सेट आणि ते बुद्धिबळ खेळतानाचा सीन होता. तर त्या बुद्धिबळाच्या सोंगट्या मी केल्या होत्या अशा. मोठ्या राजासारखा राजा, हां. वजीर घोडे असं घोड्यावर बसलेले. ते बघितल्यानंतर त्यांनी त्या सोंगट्या घेऊन बघितल्या अशा. देवळ्यांना विचारलं, "ओ देवळे साहेब हे कुठनं तुम्ही सेट आणला हो बुद्धिबळ?" ते म्हणलं, "अहो आणला नाही ते आमच्या कला दिग्दर्शकांनी केलं." मग मला बोललो. त्यांना एवढं ते कौतुक वाटलं ना, की ह्याच्यासाठी ह्या माणसांनी बुद्धिबळाच्या सोंगट्या बनवल्या वेगळ्या वाटाव्या. तो सीनचा इम्पॅक्ट असं. त्याच्यानंतर आम्ही चांगावटेश्वर वाटेश्वर सासवड. त्या चांगावटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरच्या त्या भिंतीवर अशा पायऱ्या आहेत जायला आणि दोन्ही बाजूला 2 त्या मोठ्या फिगर लावल्या होत्या आम्ही प्लॅस्टरच्या आणि त्याला कडेने किल्ल्यांमध्ये असं तो खडकाचा इफेक्ट देऊन खूप सुंदर झालं होतं. आणि त्या मंदिरातच तिथं एका बाजूला त्या अश्विनी भाऊंचा एक डान्स होता सनेवरचा आणि रात्रीचं शूटिंग होतं. तर तिथे मी एक डान्सिंग फिगर केली होती दगडामध्ये आणि ती फिगर म्हणजे त्याचा तो चेहरा होता लाईकनेस तो अश्विनी भावेंचा घेतला होता. क्या बात आहे. आणि रात्रभर शूटिंग चाललेलं. ते सगळं तो सेट असा आम्ही तो केलेला आणि त्या अशी सकाळची वेळ होती असं छान उजाडत चाललं होतं आणि मी अश्विनी भावांना म्हणलं त्या म्हटल्या कोटापो काय सुंदर तुम्ही कसं काय एवढं हे केलं असा तो सगळा विषय झाला. आणि मग पुढं काय झालं की त्या चित्रपटामध्ये पैसे नाही मिळाले बरं का. काही नाही ₹1 नाही मिळाला. पण हौस कॅमेरा तो अट्रॅक्शन कॅमेऱ्याचं अट्रॅक्शन एक ते ग्लॅमर असतं ना तसं. चारू लोखंडे नावाचा कॅमेरामन होता. चारूचं दुखंडे काय केलंय का? तो म्हणजे इतका हुशार तो स्वतः जेडॅड झालेला. यशवंत भालकर ते
डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर आणि सुबल सरकार, डान्स ते डायरेक्टर. डान्स डिरेक्टर. ते सुबल सरकार माझ्यावर एवढे खुश झाले होते ना, कारण त्यांना जे पाहिजे ते मी त्यांना देत होतो. बरोबर आहे. हां. त्याला त्या त्या गाण्याच्या एलिमेंट्सचा वापर करता सिक्वेन्समध्ये. येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते कौतुक. आणि चारू लोखंडे पण मला म्हणायचा, "विवेक, तुला मानलं पाहिजे," म्हणाले, "काय काम करतो रे तू." यशवंत भालेकर मला म्हणाले, "तुझ्यासारखा आर्ट डायरेक्टर मी पहिल्यांदा बघतो एवढा मेहनत घेणारा." असं ते, कारण ते हौस होते ना, बरोबर आहे. सेवाभाव होता. म्हणून ते करत होतो. मग पुढं म्हटलं, "अरे एक बंडल नाही, त्याला पैसे नाही मिळत, काय नाही, आपण उगाचच राबतोय, येडं झालोय. हे ठीक आहे, अट्रॅक्शन वगैरे असं एक क्रेज म्हणून ते ठीक आहे." हां, पण मला पैसे मिळाले ना, ते ॲड फिल्ममध्ये बरं का. बरोबर. हां. ॲड फिल्मने मला खूप छान पैसे मिळवून दिले. मी भरपूर ॲड फिल्म केल्या बरं, काही कामं पैसे देणारे, काही एस्टेटमध्ये. कामं हां. नाव देणारे असं. आणि एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. आता तुम्ही म्हणाल, की ह्या लाईनमध्ये मग का नाही रमला? ते आता काय मी तेच टेकडे देणार होतो, की बरेच तुम्ही काम केलं. एवढं मोठं सिनेमा एवढा मोठा आहे. पण सिनेमात पुढे कधी दिसला नाही तुम्ही. ती ती गोष्ट काय नेमकी? एक मला हं. पायलट एपिसोड होते, शूट करायचे होते. बरं. मोठं म्हणजे स्टारकास्ट मोठी होती, अच्छा. बजेट मोठं होतं, हं, हं, हं. विषय चांगला होता आणि त्याची मला तिथं आर्ट डायरेक्टर म्हणून माझी नेमणूक केली होती. आता त्याचं शूटिंग आहे ना 3 ठिकाणी केलं बरं का आम्ही. हं. एक आपल्या त्या विश्रामबाग वाड्यामध्ये शूटिंग केलं. बरं. एक सीन केला तिथं. एक 3 दिवसाचं शूटिंग आम्ही त्या ग्वालियर पॅलेसमध्ये केलं, वानवडीला. शिंदे छत्रीजवळ. शिंदे छत्रीजवळ तिथं तिथं होतं. तर तिथं आता सीन बघितल्यानंतर काय-काय प्रॉपर्टीज लागणार, काय-काय नाही ते सगळं आमचं ठरायचं. तो एक प्रोडक्शन मॅनेजर होता त्याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलं, ते कॅमेरामननी आणि डायरेक्टरने सांगितलं, की आम्हाला ह्या-ह्या गोष्टी प्रॉपर्टीमध्ये पाहिजेत. तर मी काय केलं, मग त्याला लागणारं मटेरियलची यादी लिहिली. यादी लिहिली त्याच्यामध्ये पेपर कोणते लागणार, स्केच पेन, कटर, ब्लेड, अमुक-तमुक घेऊन दिलं आणि ते त्या प्रोडक्शन मॅनेजरकडे मी तो कागद दिला. म्हटलं, "सर जी ये इतना सब मटेरियल हमको लाना है." हं, हं, हं. त्याला भोवऱ्यातला पत्ता सांगितला. तर तो 5 मिनिटांनी परत मला बोलवून घेतलं त्याने. म्हटलं, "सर जी एक काम कीजिए ना आप." म्हटलं, "क्या?" "ये पैसा ले लीजिए, हं, हं. हैं, और ये पैसा लेके आप ऑटो करके जा और वो सब सामान लेके वापस आ जाओ." तर साधारणपणे त्याची किंमत होती ना, ते मटेरियलला लागणारी मी एक अंदाजे काढली होती. 3,500-4,000 रुपयाच्या आसपास ते सगळं मटेरियल येणार होतं माझं. हो. तर त्याने मला ₹12,000 दिले कॅश. ₹12,000 दिले. म्हटलं, "इतना क्या करना है? रखो ना, कम पडेगा तो बचेगा तो दे दो वापस." असं म्हणून त्याने मला ₹12,000 दिले. मग ते मी घेतले. माझं असं खडके नाव होतं त्याचं. बरं. त्याला घेतलं बरोबर. आम्ही दोघं माझ्या मोटरसायकलवर, टू व्हीलरवर आपलं गेलो बोरिवलीमध्ये. हं. आता मला माहिती बोरिवलीत रिक्षा वगैरे कुठं जात असं. टू व्हीलरवर पटकन कामं होतात. बरं. वानवडीमधनं शिंदे छत्री तिथून भोरळ्यात गेलो. तिथनं ते सगळं मटेरियल किंग्स पेपरमधनं खरेदी केलं. हं. ते घेतल्यानंतर तिथं जे लागतं ते भोरळ्यातनं सगळं घेतलं. गाडीवरनं आम्ही आपलं आलो परत. परत आलो तिथं ते सगळं मटेरियल प्रॉपर्टी झाली तयार. दुपारचा लंच टाईम झालेला होता. जेवण झाल्यानंतर आम्ही आपलं ते काय-काय प्रॉपर्टी लागते ते कॅमेरामन सगळं ते केलं तयार. बरोबर. त्यांना ना एका शूटिंगमध्ये ब्रिटिशकालीन अशी एक दुर्बीण बायनॉक्युलर एक सिंगल नळीची असते ना, मागं-पुढं, हो, हो, ती हो. पाहिजे होती. आता ती कुठे मिळणार? तर ती पाहिजे. बरं, मग काय केलं, तिथं पलीकडे एक बिल्डिंगचं बांधकाम चाललं होतं. हं, हं. मी त्या माझ्या माणसाला घेऊन करवत घेऊन तिथे गेलो. ते बांबू पडले होते. त्या वॉचमनला विचारलं, म्हटलं, "एक एवढा-एवढा बांबूचा तुकडा पाहिजे. काय असतील ते पैसे घेऊ का?" "नाही," म्हटलं, "तिथे पडले तिथे घ्या, काय पाहिजे ते." मग एक एवढा-एवढा असा बांबूचा तुकडा तो असा बरोबर कापून आम्ही आणला. हं. आणून त्याच्यावर तो काळा पेपर असा बरोबर चिकटवला, रॅप केला. त्याच्यावर अशा रिंगा टाकल्या. पुढे तो बटर पेपर लावला. हं. गोल कापून बरोबर. झाली आमची दुर्बीण तयार झाली. बरं. आणि गोल्डन कागद कापून बारीक अशा लाईन त्याच्यावर टाकल्या. हं. आणि ते मग घेऊन गेलो मी तिथं. ते "अरे बढ़िया! अच्छा मिला बायनोकुलर, कहाँ से लाए?" म्हटलं, "सर जी लाया नहीं बना है." हां. "अरे! हे चालतंय?" "हां, बोला." चालतंय. मग मी काय केलं, असं डोळ्याला धरले आणि फक्त हात असा मागं-पुढे केला, की ते क्या बात है! हां. ती खरी बायनोक्युलर आहे असं वाटलं हो. बस, हां. जाम खुश झाला तो. बरं. हे झालं आमचं संध्याकाळी शूटिंग संपलं. मग सगळे आम्ही जेवण एकत्र होतो, प्रोडक्शन मॅनेजर. मी काय केलं, त्यांनी सकाळी मला जे पैसे दिले होते, हं. तर मला सगळं मिळून तो जो खर्च आहे ना,
₹3,070 वगैरे खर्च झाला होता आणि बाकीचे पैसे माझ्याजवळ तसेच होते. येताना मी काय पेट्रोल वगैरे गाडीत भरलेलं होतं. त्याला मग ती चिठ्ठी दिली. हाँ, बोले इतना सामान लाया दोपहर में और इतना खर्चा हुआ है, हो. बाकी पैसा है बचा हुआ देता हूँ. तो बोले एक काम करो ना, ये रख दो पैसा और ये बाद में देखेंगे ना, ये चिठ्ठी भी रख दो. झालं. आता माझ्याकडे पैसे दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला परत बोलवलं. त्यांनी मला ₹10,000 दिले. तो म्हटला, "अभी आज कुछ अगर सामान लाना है, तो पैसा रखो, शाम को देखेंगे." झालं मी आपले ठेवले. असं करत त्यांनी ना माझ्या अंगावर ₹43,000 झाले बरं का. बरं. हा तो पैसे देत गेला. आणि मग शेवटी मग पॅकअप झालं आमचं. पॅकअप झालं, क्लोजअप झालं, सगळं झालं. मग आम्ही आपलं मी वेड्यासारखं तो त्याच्या गडबडीत थोडासा होता. आम्हालाही निघायची घाई होती तिथनं. आता शूटिंग संपलं, संपलं, सगळे बरोबर आहे. पॅकअप झाले. निघा आता घरी आपापल्या. आणि मग सगळं सामान वगैरे उचललं. पण मी थांबलो त्याला भेटण्यासाठी कारण त्याला पैसे द्यायचे होते मला. हो. हिशोब द्यायचा होता. त्याच्या आधी काय झालं होतं, त्याने आमच्या सगळ्या कामगारांना बोलून त्यांचे हजेरीवर सगळ्यांचे पैसे देऊन टाकले होते. हो. व्हाउचरवर सह्या घेतल्या. राहिलो मी एकटा. मी त्याच्याकडे गेलो म्हटलं, "सर जी." हाँ, बोला, "क्या है अभी?" "सर जी, आपका क्या है अभी पैसा?" म्हटलं, "सर जी, हिसाब देना है आपको और इतना-इतना पैसा." तर माझ्याकडे बघायला लागला असा एकटक. "अरे यार, पागल हो क्या रे तुम?" म्हटलं, "क्यों, क्या हो गया?" तर त्याने मला तिथनं साईडला नेलं. म्हटलं, "एक बात बोलूँ क्या सर जी आपको? आप है ना ये लाइन छोड़ दो. अच्छा. इसमें मत आओ. बरं. इधर आपको कुछ काम नहीं है. ऐसी ईमानदारी दिखाओगे ना, तो सब बेचना पड़ेगा. ये लाइन में ऐसा कुछ चलता नहीं. जो दिया है ना पैसा, वो खर्चे के लिए दिया है. अच्छा. हिसाब मांगने के लिए नहीं दिया है." मला एकदम मी शॉक. म्हटलं, "अरे काय?" म्हटलं, "इतना ईमानदारी नहीं चलती है लाइन में. जब तक आप सामने वाले के जेब में से पैसा नहीं निकाल सकते ना, तो ये लाइन में बिल्कुल मत आओ. अच्छा. जो दिया है वो वापस देने जा रहे हो? अरे पागल हो क्या? अरे उल्टा आपने तो मेरे पास से और पैसा मांगना चाहिए. इतना खर्चा हुआ है, इतना दे दो और." बरोबर. ये गलत है. मत आओ ये लाइन में, छोड़ दो. जाओ दूसरा दूसरा काम पकडो. फिल्म लाईन में बिलकुल मत. असं त्यांनी सांगितल्यावर हं. मग त्यांनी मला नंतर सांगितलं, "सर जी इधर आओ. जो आपने मेहनत किया है ना, इतने दिन मैं देख रहा हूँ, इतनी भागा-दौड़ी, इतना काम किया है. अभी ये है ना, ये मास्टर आपको चेक देगा." अच्छा. बोला कि चेक देगा और चेक कभी पास नहीं होने वाला. इसलिए मैंने ये आपको पैसा दिया है. बरोबर. मुझे मालूम है और आप जैसे ईमानदार आदमी का नुकसान करना मुझे अच्छा नहीं लगता है. हा अनुभव माझ्या आयुष्यासाठी केवढा मोठा आहे. हो, नक्कीच. मी का जाईल त्या लाईनमध्ये? आणि खरंच तसं झालं. नंतर तुम्हाला नाव सांगतो, अशोक शिंदे, यशवंत भोळ, लाईटमन, राईट म्हणाले. ही मंडळी, मी, आम्ही गेलो ते हिशोबाचे. मला ₹65,000 चा चेक दिला होता. माझं मानधन ₹65,000 चेक दिलेला. तो बँकेत भरला. सगळ्यांचे चेक बाउन्स झाले बरं का त्यावेळेला. सगळ्यांचे चेक बाउन्स झाले. मग त्या माणसाचा त्याचा कधी फोन लागला नाही नंतर परत. तो कुठं बेपत्ता झाला. त्यांचेही सगळ्यांचे पैसे बुडाले. बरोबर. पण मी ₹1 लॉसमध्ये नाही. कारण ह्या माणसाने मला वाचून पैसे माझे ते दिले. बरोबर आहे, की अशी ठराविक माणसं असतात ती हे किती- जाणीव करून मग देणारे. हे ज्यावेळेला मी विचार करतो ना, की अरे हे कशामुळे घडलं? हे आपण गणपती उत्सवात जे प्रामाणिकपणे काम करतो ना, गणपती बाप्पाची हां, सेवा, बरोबर. त्याच्यामुळे आपलं नुकसान तर बाप्पा कुठं होऊन देत नाही. नक्की. जेवढं तू कर्म करतोय ना, तेवढं फळ तुला देतोय तो. बरोबर. ही भावना मनामध्ये कायम राहते. नक्की सर. तर आता ही गोष्ट आहे. पण आता अलीकडे येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये नाही का तुम्ही मधल्या काळात कैद्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं एक प्रशिक्षण दिलं होतं. एक ते शिबिर घेतलं होतं. तर त्या शिबिराविषयी गंमत सांगतो तुम्हाला. मला एक ती हौस होती. हं, हं. 25 वर्षापूर्वी मी ह्या इको फ्रेंडली गणेशा म्हणून मी शाडू मातीच्या गणपती बनवायची कार्यशाळा सुरू केली. वेगवेगळ्या शाळेतनं सुरुवात केली. ही पहिली जी सुरुवात झाली ना माझी, ती आपल्याकडं हरीश केंची म्हणून होते, सामनाचे संपादक होते. त्यांची एक शाळा आहे गंजपेठेमध्ये. बिडी कामगारांसाठीची शाळा आहे. त्या शाळेत पहिल्यांदा आम्ही हा उपक्रम सुरू केला, की मुलांनी त्यांच्या हाताने शाडू मातीचे गणपती बनवायचे आणि ते आपल्या घरी नेऊन ते बसवायचे. बरोबर. आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करायचं मी थोडंसं एक ध्यास होता. हं. मग वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन आम्ही गणपतीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. नागपंचमीला शाडू मातीचे नाग करायचे आणि नागप्रतिमेची पूजा करायचं महत्त्व हे त्या मुलांना सांगत होतो. बरोबर. असे हे उपक्रम एक
करत होतो सोशल ह्याच्यामध्ये. आता सगळेच करायला लागले. त्याचं बरोबर. महत्त्व सगळ्यांना पटलं. हां. सगळीकडे आता कार्यशाळा होतात, शाडूमातीचे आमचे एक मित्र आहेत, डॉक्टर मिलिंद भोई. हं. त्यांनी मला विचारलं, की "अरे विवेक, आपल्याला कैद्यांसाठी गणपतीची कार्यशाळा घ्यायची. ज्या हातांनी काहीतरी गुन्हा घडलेला आहे आणि हा विघ्नहर्ता आहे. बरोबर. तर त्याचं एक थोडंसं प्रायश्चित्त तर किंवा त्याचं हं. त्या हातांनी एक चांगलं काहीतरी व्हावं. एक पाप त्यांच्या हातनं झालेलं ते धुतलं जावं म्हणून आपण शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवू. म्हटलं काहीच हरकत नाही, जाऊ करतो मी. मला काय प्रॉब्लेम. मग ते जेलमध्ये जाऊन त्या कैद्यांकडनं त्या गणपतीच्या मूर्त्या बनवायचं एक हं, हं, हं. सुरू केलं. आता जवळ-जवळ आमचे 100 पेक्षा जास्त गणपती बनून झालेले आहेत. आता ते वाळलेत. आता त्याचं पेंटिंग काम होईल आमचं आणि त्याचा एक स्टॉल गणपतीच्या काळात आम्ही लावणार आणि ते लोकांनी घ्यावेत विकत, की जेणेकरून त्या कैद्यांना सुद्धा त्यांना थोडेसे 2 पैसे मिळतील. त्यांच्या हातून एक चांगलं आणि हा बुद्धिदाता, चांगली बुद्धी त्यांना मिळावी. शिक्षा बरोबर. संपून बाहेर आलं, चांगलं काहीतरी करावं, हो, 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 ही हो. त्याच्या मागची भावना आहे. नक्की, नक्की सर. कारण की हं. समाजाप्रती एक तुमचं प्रेम आहे ते आणि कलेची कलेचं आणि पूजा माझे करता. खूप असे सोशल ॲक्टिव्हिटी मी हं. करत असतो, चालू असतात. आता माझा मुलगाही त्याच्यामध्ये आहे विराज. हो, हो. तोही लेक्चर्स देतो. तोही ह्या कार्यशाळा घेतो. क्या बात है! हं, हं. काय. आता गेले अनेक वर्ष आमच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आम्ही करतोच आहे गणपती बनवायच्या कार्यशाळा. चालू आहे ते बरोबर. काम. नाही ह्या गोष्टीमुळे म्हणजे या प्रेरणेमुळे बरीच मुलं जे कला दिग्दर्शक असतील, हां, शिल्पकार असतील, यातूनच बरेच एखादा तयार होतात. चित्रकार तयार होणार आहे. हं. यातूनच एखादा शिल्पकार तयार होणार आहे. बरोबर, बरोबर. आणि शिवाय एक अवेअरनेस म्हणजे समाजाप्रती पर्यावरणपूरक गणपती बनवणं, हे आत्तापासून या मुलांना संस्कार थोडेसे गरजेचे आहेत. बरोबर. असा तो विषय. नक्कीच सर. आता बरेच शासकीय मोठे-मोठे पुतळे तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत. गणेशोत्सव झाले किंवा बरेच आर्मी, नेव्ही, हो, एअरफोर्स केले. यांचे काही स्टॅच्यू बनवलेले आहेत. पण आता कुठलं असं शिल्प राहिले, की आता माझं एक स्वप्न आहे, की ह्या विषयावरती मला काम केलं पाहिजे किंवा स्मारक बनलं पाहिजे. असं काही असेल, की बाबा हे माझं स्वप्नातलं काम असेल वगैरे? एक खरं पाहिलं तर तशी इच्छा फारशी काही राहिलेली नाहीये. पण मी असमाधानी आहे, हं, हं. अतृप्त आहे. अजूनही म्हणावं तसं काम माझ्या हातून काही झालेलं नाहीये. बरोबर. उत्तम दर्जाचं, उत्तम ताकदीचं, चांगलं. एक स्वप्न राहिलं माझं. एक मला भारतमातेचं शिल्प करायचं होतं. बरोबर. आणि माझ्या कल्पनेतली भारतमाता कशी असेल? हं, हं, हं. पूर्ण स्पिरिच्युअल. तर ते स्वप्न मात्र राहील ते करायचं. त्याच्यावर माझं एक मोठं आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये, वर्तमानपत्रात. बरोबर. आहे माझ्याकडं, की माझ्या कल्पनेतली भारतमाता कशी असणार आहे. आज आम्ही जे भारतमातेचं शिल्प होतं, सिंह आहे, उभी आहे, हातामध्ये तिरंगा झेंडा धरलेला आहे. पण जिच्या मुकुट म्हणजे हिमालयाची शिखरं आहेत. हो, हो. ज्या रथावरती आरूढ झालेले ते 4 सिंह म्हणजे ते 4 वेद आहेत. ज्या आमच्या भारतातनं नद्या वाहत आहेत, हं, हं. त्या नद्या म्हणजे तिच्या हातातले ते लगाम आहेत. क्या बात है! तिच्या रथाला चंद्र सूर्याची चाकं आहेत. हं, हं. तिच्या मागच्या प्रभावळ जी आहे, त्याच्यामध्ये 12 राशी नांदतायत. हं, हं. तिच्या भोवताली नवग्रह बसलेले आहेत. आणि अशी भारतमाता अशी निघालेली हं, हं. ही कल्पना अशी डोक्यात आहे. वाह! वाह! ही भारत माता काय म्हणजे पूर्ण भारतातलं प्रतिनिधित्व किंवा त्या सगळ्या भौगोलिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये परिस्थिती, आणायच्या आहेत. अध्यात्म, संस्कृती त्यात येते. आणि बघा ना, प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्यातरी राशीमध्ये जन्मतो. कुठल्या ना कुठल्यातरी ग्रहाचा प्रभाव त्याच्यावर असतो. हं, हं. हे आमचं भारतीय संस्कृती दाखवते. म्हणजे जेवढी भारतीय संस्कृतीची महत्त्व महात्म्य आहे, जे आमच्या ऋषीमुनींनी जे काही दाखवलं, आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये आहे, बरोबर. सुश्रुत आहे. म्हणजे आमच्याकडे जे काही सर्जन्स येऊन गेले, हो, हो. या सगळ्याचा त्याच्यामध्ये गाभा असलेलं अशी ती भारतमाता असली पाहिजे. क्या बात है! नुसती मूर्ती उभी आहे म्हणून ती भारतमाता नाही होऊ शकत. हो, हो. ही नक्कीच. वैशिष्ट्य सगळी ज्यावेळेला त्या एका शिल्पामध्ये आम्हाला दिसतील. व्यक्तीच्या प्रकृतीत वात, कफ, पित्त बरोबर. या 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आले. हं, हं. श्वास आहे,
सोहमचा मंत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी काय काय सांगितलेलं आहे. हं, ओंकार स्वरूप गणेश आहे त्याच्यामध्ये. ही भारतमाता अपेक्षित आहे. बरोबर आहे. आणि हे जेव्हा सगळं एकत्र त्याचं कॉम्पोजिशन होईल आणि त्या भारतमातेचं शिल्प असं साकार होईल, बघितल्या बघितल्या भारतीय संस्कृती काय आहे, भारतीय अध्यात्म काय आहे, भारतीय विज्ञान काय आहे, हे एका शिल्पातनं जेव्हा मला दाखवता येईल ना, तेव्हा मला वाटेल की अरे आपण काहीतरी छोटंसं करू शकलोय. हो. आपल्या हातून काहीतरी घडलंय. असा तो प्रवास आहे. वाह, वाह, वाह! अवघड आहे. विचार आहेत. त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. हं. पौराणिक कथा आहेत. विज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला संगम एका ठिकाणी आम्ही करू शकू, त्याच्या मागचं आमचं सायन्स हं, हं. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म एका नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत ते ज्यावेळेला त्यातनं रिफ्लेक्ट होईल, तेव्हा आम्हाला कळेल ना भारतीय संस्कृती काय आहे ती. बरोबर आहे. आणि हे शिल्पकाराचं काम आहे. हां, ते म्हणून शिल्प भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे, की शिल्पकार हे खऱ्या अर्थाने योगी पुरुष आहेत. कारण ते देवदेवतांना अमरत्व प्राप्त करून देणारे घटक आहेत. हं, हं. राष्ट्राची आणि देशाची समृद्धी जर कोणामुळे दिसत असेल तर ती कलाकारांमुळे, शिल्पकारांमुळे, चित्रकारांमुळे. म्हणून चित्रकार आणि शिल्पकार हे किती अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ज्यावेळेला आम्ही संबंध भारतातली मंदिरं पाहतो, लेण्या पाहतो, हो. त्यातनं आम्हाला ते कळतं की आम्ही किती समृद्ध होतो. तर काळ केवढा होता. आणि मग त्यातली एखादी कलाकृती जरी आमच्या हातनं तयार झाली, तरी आम्ही धन्य झालो. आमचं जीवन धन्य झालं. मग शिल्पकार म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही मिरवायला मोकळे. तोपर्यंत आम्हाला अधिकार नाही मिरवायचा. बरोबर. ही एक भावना आहे. नक्की, नक्की. तुमच्या हातून खूप काम झालेलं आहे आणि तुम्ही करत राहा. तो वारसा मुलांच्या रूपी आता पुढे येतोय. सर म्हणजे खटावकर फॅमिलीने ते खूप भरभरून दिलंय खरं तर. म्हणजे आता मला हं. ह्या वयामध्ये हां. एक निवृत्तीचं वय असतं. कुठेतरी थांबायचं असतं. खरं तर कलाकाराला निवृत्ती, रिटायरमेंट वगैरे काही नसते. पण कलाकार म्हणून त्याला कळलं पाहिजे, की आपण कुठं थांबलं पाहिजे. तो प्रवास कुठं थांबवायचा आणि दुसरा प्रवास कसा सुरू करायचा आणि त्या कलाकारात काय आनंद घ्यायचा हे समजलं पाहिजे. मी आज आनंदी ह्या दृष्टीने आहे, की माझी दोन्ही मुलं शिल्पकार आहेत. बरोबर. आणि दोघंही त्यांच्या ताकदीने आज काम करतायत. हो, हो. विपुल तो आज ब्रांचचे मोठमोठाले पुतळे करतोय. त्याच्यामध्ये ती ताकद आहे. हं, हं. विराजनी आत्ताचे जे काही आधुनिक तंत्रज्ञान असेल, हे डिजिटल आहे, ते सगळं अडॉप्ट केलेलं आहे. आणि आज तो त्या तंत्रज्ञानामध्ये वापर करून कामं करत आहे. वाह, वाह! जी आज काळाची गरज आहे. तो मोठा आनंद आहे मला, बरोबर. की ह्या परंपरेमध्ये, ह्या प्रवाहामध्ये राहून नवीन येणारं तंत्रज्ञान स्वीकारणं आणि त्याच्यात आपली कला प्रगत करणं हे मोठं आहे ना. क्या बात! आणि हे आता काम करतायत. म्हणजे खटावकरांचा हा तिसऱ्या पिढीतला वारसा, तिसरी पिढी जोमाने काम करत आहे आणि ही लेगसी अशीच ती पुढे सातत्याने नेत राहणार आहेत. हे केवळ गणपती बाप्पाचा आशीर्वाद, नक्की, नक्की. त्याच्या सेवेचंच हे फळ आहे असं मी म्हणतो. आणि त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. समाधानी नाहीये, पण आनंदी नक्की आहे. कारण शिल्पकार, कलाकार हा कधी समाधानी असूच नये. तो अतृप्तच असला पाहिजे. तरच त्याची ती नवनिर्मिती सतत होत घडत राहते. राहणार आहे. बरोबर. हे एक काम केलं आणि परिपूर्ण झाले आणि मला ते आवडले असं कधी होत नाही. एक गोष्ट, एक फार मोठे चित्रकार आहेत. त्यांनी एक गोष्ट सांगितली, की चित्र करताना किंवा शिल्प बनवताना हे मी माझ्यासाठी बनवतोय. पण ते कुणी विकत नाही घेतलं तरी ते विकलं जाणार नाहीये ह्या भावनेतनं काम करणं ते फार उत्तम होतं. हां, हां. हां, बरोबर. ती भावना नसते त्याच्यामध्ये. ती स्वतःसाठी, स्वतःच्या कल्पनेसाठी असते. असा हा सगळा प्रवास आहे. वाह! आणि हा इथपर्यंत आलेला प्रवास आता हा पुढची पिढी आहे सक्षमपणे पुढे नेत आहे. हं. त्यातच फार मोठा आनंद आहे. वाह, वाह! त्यातच सुख आहे, असं मला वाटतं. आणि ह्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नक्कीच छान स्टुडिओ उभा राहिलेला आहे. संसार दोघांचे व्यवस्थित चाललेले आहेत. मला एक नातू पण आहे, म्हणजे चौथी पिढी आता अस्तित्वात आलेली. बरोबर. तोही पुढे कलाकार होईल. नक्की, नक्की सर. हे खटावकर फॅमिलीचा प्रवास असाच अखंडपणे पुढे चालत राहू आणि नवनिर्मिती लोकांना, समाजाला नक्की मिळत राहू. याचा आनंद घेता यावा. आपल्या कला निर्मितीतून लोकांना जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल बरोबर. याच्यासाठी प्रयत्न करावा. हं. आणि खरंच मला आज इथं बोलवलं. हं.
मला व्यक्त होण्याची संधी दिली. माझ्या भावना इथं मांडता आल्या. त्यामुळं खूप, खूप, खूप आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, जय तुम्ही वेळ गणेश, काढून. जय गणेश, जय गणेश. जय गणेश. तुम्ही आलात त्याबद्दल कलाभ्रमंती टीमकडनं तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद सर.